त्याला पण चॅलेंज करणार. चॅलेंज झालेलं आहे, रद्द होणार. ते चॅलेंज झालेलं आहे ऑलरेडी. सांगलीमध्ये चॅलेंज झालेले आहेत, साताऱ्यामध्ये चॅलेंज झालेले आहेत, पुण्यात चॅलेंज झालेले आहेत, परभणी वेगवेगळ्या ठिकाणी चॅलेंज झालेले आहेत ना, आणि ते रद्द होणार आहेत. 90% प्रमाणपत्र जिथं जिथं चॅलेंज झाली ती रद्द होतील. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र जे मिळालेले आहेत त्या लोकप्रतिनिधीचं जे नोंद जी आहे ती रद्द करण्यात आली आहे. आणि खरोखर मनोज जरांगे जे आंदोलन करतायत ते कायद्याच्या काचेत टिकणार आहे का? हे टिकणार नाही, हे बेकायदा आहे, हे संविधानाव्यतिरिक्त आहे. हे मी पहिलं उपोषण केलं, मी आयोगाचा राजीनामा दिला तेव्हापासून महाराष्ट्राला ओरडून सांगतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानात टिकणारं नाही. एखाद्याला ज्यावेळी आरक्षण पाहिजे असतं त्यावेळी स्टेट लेवलला राज्य मागासवर्ग आयोग असतो आणि सेंट्रल लेवलला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असतो. हे आयोग जोपर्यंत सर्टिफाय करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं कुणालाही आरक्षण देता येत नाही. मग मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे जी प्रमाणपत्र मराठवाड्यात भेटली होती आता तीच जी आहे ती अपात्र ठरवण्यात येते. तर मग हे आंदोलन कशासाठी? हे स्क्रुटिनीमध्ये टिकणार नाही. हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या सांगितली, नावं नाही सांगितली, किंवा ते मागास आहेत असं कुठं उल्लेख नाहीये. मंडल आयोग 1990 नंतर लागू झालेला आहे. त्यानंतर आयोग स्थापन करावेत, ज्यांच्या ज्यांच्या मागण्या आहेत त्याची ट्रिपल टेस्ट घ्यावी, ते संविधानिक तत्वामध्ये बसतं का ते बघावं. हे सगळे मुद्दे आहेत. आणि हे मुद्दे सगळे याला बायपास करून बेकायदा GR काढून जर इथलं शासन निर्णय घेत असेल तर ते कायद्याच्या कचाट्यात टिकणार नाही. हे संविधान विरोधी आहे. हे ओबीसींच्या हक्क अधिकार संपवणारे निर्णय आहेत. मनोज जरांगेंचं आंदोलन कशासाठी? बेकायदा आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन राजकारणासाठी आहे. महायुतीची सत्ता आली होती, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत यायचं होतं, त्यांनी त्यांचं राजकीय हेतू साध्य सुद्धा केला लोकसभेमध्ये. हे बेकायदा आहे हे मी सांगतो ना डे 1 पासून. मराठवाड्यातील किती लोकांचे प्रमाणपत्र? मराठवाड्यामध्ये मालिका सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता 5, 6, 7च्या पुढे आकडा गेलाय. 7 प्रमाणपत्र आहेत. कोणतरी शिंदे आहेत, पवार आहेत, खूप लोक आहेत. पुणे परिसरामध्येही अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत. जी माणसं त्या प्रमाणपत्राला ज्या माणसांनी चॅलेंज केलं ती प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत. साम टीव्हीने आवाज पण उठवला. निश्चित मी या बाबतीत मीडियाचं, साम टीव्हीचं आभार मानेन की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे बेकायदा चालू आहे. आता साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं प्रमाणपत्र सकाळी 11 वाजता प्रमाणपत्र काढलं आणि दुपारी 1-1.5 वाजता त्याचा लाभ घेतला. हे काय चाललंय नक्की? आमच्यासारख्या मूळ ओबीसीला, भटक्या विमुक्ताला एखादं प्रमाणपत्र काढायचं म्हणलं तर 6-6 महिने खेते घालावे लागतात. त्याला पण चॅलेंज करणार. चॅलेंज झालेलं आहे, रद्द होणार. ते चॅलेंज झालेलं आहे ऑलरेडी. सांगलीमध्ये चॅलेंज झालेले आहेत, साताऱ्यामध्ये चॅलेंज झालेले आहेत, पुण्यात चॅलेंज झालेले आहेत, परभणी वेगवेगळ्या ठिकाणी चॅलेंज झालेले आहेत ना, आणि ते रद्द होणार आहेत. 90% प्रमाणपत्र जिथं जिथं चॅलेंज झाली ती रद्द होतील. हे मी पूर्ण दाव्यानिशी तुम्हाला सांगतो. नक्की आपण जर पाहिलं तर 90% प्रमाणपत्र आहे ज्या ठिकाणी चॅलेंज झाली ते रद्द होतील. त्याबरोबर आता साताऱ्यामधले काही प्रमाणपत्र असतील, पुण्यातले असतील, ही हाके यांच्या रडारवरती आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.